चांदूर बाजार तालुक्यातील गोसे टोंबे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील वृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावे व प्रदूषणाच्या पासून आमचे रक्षण करावे असा मोठा संदेश जगासमोर ठेवत प्रार्थना करण्यात आली। अशा प्रकारचा आगळा वेगळा उपक्रम कनिष्ठ महाविद्यालयाचे भूगोल विषयाचे प्राध्यापक प्रणित देशमुख यांच्यासह अनेक शिक्षकांनी आयोजित केलाय। यावेळी प्राचार्य रामटेके यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक राखीच्या उपक्रमाचे कौतुक केलेत व असा उपक्रम सर्वांनी राबवून वृक्षाचे संवर्धन करावे असे आवाहन केलेत। आज आम्ही गोसी टोंपे कनिष्ठ महाविद्यालयाच्या या प्रांगणामध्ये उभा आहोत आणि या ठिकाणी हे आपल्याला जे दिसते आहे की आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने राख्या बनवून आज या वृक्षाला लावलेलं आहे, वृक्षाला बांधलेलं आहे। ज्याप्रमाणे भाऊ बहिणीचं रक्षण करतो रक्षाबंधनाच्या या पवित्र सणाला, त्याच वेळेला हे वृक्षसुद्धा आपल्या सर्वांच्या जीवनाचं रक्षण करत असतात। यामध्ये ज्या पद्धतीनं आपण वृक्ष वाढवतो, वृक्ष संवर्धन करतो आणि वृक्ष मोठं झाल्यानंतर ते आपल्याला पूर्ण ऑक्सिजन देतात। ॲक्च्युली आपण जे श्वास घेतो आणि जे जगतो लांब, त्याचं कारण एकमेव हे जे आहे, जे ऑक्सिजन आपल्याला मिळतं या वृक्षांमुळे मिळतं आणि या वृक्षांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळत असल्यामुळे आपलं जीवनाचं संवर्धन होत असल्यामुळे, जीवनाची दोरी लांब होत असल्यामुळे आमच्या विद्यार्थिनींनी हा जो आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी वृक्षाला रक्षाबंधनाचा कार्यक्रम केलेला आहे। महाविद्यालय चांदूर बाजार आणि गोसी टोंपे कनिष्ठ महाविद्यालय चांदूर बाजार तसेच इको क्लब चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने आज आमच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इको फ्रेंडली राख्या बनवण्याची कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यात महाविद्यालयाच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली राख्या तयार केलेल्या आहेत। भारतामध्ये सर्वत्र राखी पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा केला जातो। या सणामध्ये भाऊ ज्याप्रमाणे आपल्या बहिणीला रक्षा करण्याची हमी देतो आणि बहीण ज्यावेळेस आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाजवळ प्रार्थना करते, त्याच उक्तीप्रमाणे आज आमच्या विद्यार्थ्यांनी वृक्षाला राखी बांधून
अशाच प्रकारचं आमचं वृक्षाचं संवर्धन करण्याचं आणि हा पर्यावरण समतोल राखण्याचं एक महत्त्वाचं कार्य या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येते.